नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय संविधानाचा परिचय आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतो आहोत. भारतीय संविधानाचा अल्प परिचय आपण बघितला. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका, तिचा संक्षेपाने अर्थ मी आपल्या समोर मांडला. भारतीय संविधानामध्ये ज्या अनुसूची आलेल्या आहेत त्या अनुसूचीमध्ये कुठले विषय आलेत याबद्दलचा संक्षेपाने आपण एक व्हिडिओ श्रवण केलेला आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय संविधानात जे विविध भाग आलेले आहेत, तर पहिल्या भागामध्ये कुठले विषय घेऊन हा भाग आपल्या समोर येतो, दुसऱ्या भागामध्ये काय आलेलं आहे, असा थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये 4 भागाचा परिचय मी थोडक्यामध्ये संविधानामध्ये जसा आलाय तसा आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत श्रवण करून संविधानातल्या भागांमध्ये आलेल्या विषयांची या ठिकाणी जाणीव करून घ्याल. तर संविधानामध्ये जो पहिला भाग आलेला आहे, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. पहिल्या भागाचं नाव काय आहे तर संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र हा संविधानामध्ये आलेला पहिला भाग आहे. ज्यामध्ये काय काय आलेलं आहे तर यामध्ये संघराज्याचं नाव व राज्यक्षेत्र याचा उल्लेख आपल्याला आलेला दिसतो. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणं याबद्दलच्या गाईडलाईन्स आपल्याला या पहिल्या भागामध्ये दिसतात. नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात जर फेरफार करायचा असेल तर त्याबद्दलचं दिशादर्शन देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं. पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, अनुषंगिक व परिणाम स्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 खाली करण्यात आलेले कायदे हेही या भाग 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर असा हा संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र हे घेऊन आलेला हा संविधानातला पहिला भाग आहे. आता संविधानामध्ये जो दुसरा भाग आलेला आहे त्याचं नाव आहे नागरिकत्व. दुसरा भाग नागरिकत्व या शीर्षकाखाली आलेला असून त्यामध्ये काय काय आलंय बघा. संविधानाच्या प्रारंभीचं नागरिकत्व हे आलेलं आहे. पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क काय असतील याबद्दल या दुसऱ्या भागामध्ये आलेलं आहे. स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क काय असतील याबद्दलचं दिशादर्शन या दुसऱ्या भागामध्ये आहे. मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क काय असतील याबद्दलचं वर्णन इथं आहे. परकीय देशांचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे याबद्दल ची माहिती इथं आहे. नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे याबद्दलचं वर्णन इथं आहे. संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनिमय करणे हा विषय देखील भाग 2 संविधानाच्या मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर नागरिकत्वाच्या संबंधानं संविधानातला हा संपूर्ण दुसरा भाग आलेला आपण लक्षात घेतला पाहिजे. आता संविधानाचा जो तिसरा भाग आहे त्यात काय आलेला आहे तर तिसऱ्या भागामध्ये मूलभूत हक्क याबद्दलचं विवरण किंवा वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. मूलभूत हक्क, सर्वसाधारण मूलभूत हक्क जे आहेत त्याबद्दलचं भाग 3 मध्ये दिशादर्शन आपल्याला किंवा त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. यामध्ये मूलभूत हक्काची व्याख्या आलेली आहे. मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे
याबद्दलची माहिती या भाग 3 मध्ये आपल्याला दिसते. ज्यामध्ये आता जे वेगवेगळे हक्क आले त्यामध्ये समानतेचा हक्क याबद्दल माहिती या भाग 3 मध्ये आलेली आहे. मग या समानतेच्या हक्कामध्ये काय काय आलंय तर कायद्यापुढे समानता, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे, याचं वर्णन इथं आहे. सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी दिली जाईल. सार्वजनिक ज्या सेवा आहेत तिथे कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना संधी समान दिली जाईल, याची माहिती इथं आलेली आहे. अत्यंत महत्वाची बाब 3ऱ्या भागामध्ये जी आलेली आहे ती अस्पृश्यता नष्ट करणे हे इथं आलेलं आहे. आणि किताब नष्ट करणे. पूर्वी जे इंग्रजांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किताब दिले जायचे, तर ही किताबांची जी पद्धत स्वातंत्र्याच्या पूर्वी होती ती देखील या संविधानाच्या भाग 3 मधून नष्ट केलेली आहे. किताब नष्ट करणे याबद्दलचं देखील वर्णन आपल्याला या भाग 3 मध्ये दिसून येतं. समानतेच्या हक्कामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर भाग 3 मध्ये हक्कात येतो ते स्वातंत्र्याचा हक्क, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचं संरक्षण करणं, अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबतचं संरक्षण करण्यात आलेलं आहे. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचं संरक्षण, महत्वाचा म्हणजे शिक्षणाचा हक्क इथं आलेला आहे. विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण, असे काही या ठिकाणी स्वातंत्र्याचे हक्क त्याचं वर्णन आपल्याला भाग 3 मध्ये दिसतं. त्यानंतरचा जो हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क. माणसाच्या अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई करण्यात आलेली आहे. माणसांचा व्यापार करता येणार नाहीये, त्यांना वेठबिगार म्हणून वागवता येणार नाहीये, हे या ठिकाणी शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये सांगितलेलं आहे. कारखाने इत्यादी मध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कोणीही बालकाला आपल्याला कारखान्यामध्ये या ठिकाणी कामाला ठेवता येणार नाहीये. म्हणून आपण बघतो कुठल्या हॉटेलमध्ये असो की कुठल्या यामध्ये बालकांना ठेवता येत नाहीये. हे संविधानानं या ठिकाणी बालकांच्यासाठी महत्वाचा हक्क दिलेला आहे. म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क संविधानाच्या भाग 3 मध्ये आलेला आहे. या हक्कामध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्कही आलेला आहे. सद्सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार आपल्याला करता येणार आहे. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. एखाद्या विशिष्ट धर्माचा संवर्धनाकरता कर देण्याबाबत देखील स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. विवक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य देखील आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर हे आहे धार्मिक स्वातंत्र्याबद्दलचं वर्णन. त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण झालं पाहिजे हे सांगितलं गेलेलं आहे. शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क अबाधित ठेवण्यात आलेला आहे. विवक्षित कायद्यांची व्यावर्ती इथे आलेली आहे. संपदांचे संपादन इत्यादी करिता तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती करण्यात आलेली आहे. विवक्षित अधिनियमांची व विनियमांची विधिग्राह्यता आलेली आहे. विवक्षित निर्देशक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावर्तीत आलेली आहे. त्याचबरोबर पुढचा जो हक्क आपल्याला इथं दिसतो तो म्हणजे संविधानिक उपाययोजनांचा हक्क देखील इथे देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना, या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार आहे. एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कावर निर्बंध, या भागाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरिता विधिविधान याचंही वर्णन आपल्याला संविधानाच्या भाग 3 मध्ये पाहायला मिळतं. यानंतर संविधानाचा भाग 4 काय सांगतो हेही पाहणं महत्वाचं आहे. संविधानाचा भाग 4 यामध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्व आलेली आहे.
संविधानाच्या भाग 4 मध्ये काय आलेलं आहे, तर राज्य धोरणाची निर्देशिक तत्व आलेली आहेत. निर्देशक तत्व काय काय आलेली आहेत बघा. पहिल्यांदा यामध्ये या निर्देशक तत्वाची व्याख्या आलेली आहे. या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे, राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं हे इथं आलेलं आहे. राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्व या ठिकाणी आलेली आहेत. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य याचं वर्णन इथं आहे. ग्रामपंचायतींचं संघटन याचं वर्णन इथं आहे. कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा देखील हक्क तिथे सांगण्यात आलेला आहे. कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद इथं आलेली आहे. कामगारांना निर्वाह वेतन इत्यादीचं या ठिकाणी वर्णन इथं आहे. उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असला पाहिजे, अत्यंत महत्वाची बाब इथं नमूद केलेली आहे. सहकारी संस्थांचं प्रवर्तन सांगितलेलं आहे. नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता संविधानाच्या या 4 भागामध्ये आलेली आहे. 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरता देखील तरतूद केलेली आहे. कारण यामुळे या 6 वर्षाच्या वय कमी असलेल्या बालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये याची काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकर्ते आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन किती महत्वाचा तरतुदीत आहे बघा. पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे देखील राज्याचं कर्तव्य आहे असं या भागामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे, कृषीच्या बद्दल आणि पशुसंवर्धनाबद्दलची सुसूत्र व्यवस्था लावली गेली पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन करणं आणि वने व अन्य जीवसृष्टी यांचं रक्षण करणं अत्यंत महत्वाचं किंवा बंधनकारक आहे असं इथं सांगितलेलं आहे. राष्ट्रीय महत्वाची स्मारके आणि स्थाने आणि वस्तू यांचं देखील संरक्षण याबद्दलची तरतूद या भाग 4 मध्ये आलेली आहे. कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवणे हा एक महत्वाचा मुद्दा इथं घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचं संवर्धन करण्यासाठीचा प्रयत्न केला गेला पाहिजे हे देखील या ठिकाणी या संविधानाच्या 4थ्या भागामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर असा हा राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, राज्याचं धोरण राबवत असताना काय काय गोष्टी निर्देशक तत्व म्हणून आपण पाळल्या पाहिजेत याचं अत्यंत महत्वपूर्ण मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्यासाठी दिशादर्शन या संविधानाच्या भाग 4 मध्ये आलेलं आहे. हेही आपण इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. यानंतर संविधानाचा जो भाग 4 या ठिकाणी मी 3 बद्दल यापूर्वी बोललो, क्षमा असावी जिथं जिथं मी 4 म्हणालो तिथे 3 या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहावयाचा आहे. यापूर्वी जो आपण भाग बघितला तो जो भाग होता तो कोणता भाग होता, तर भाग तर याबद्दल भाग 4 मध्ये आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यानंतर भाग 4 मध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्वे आपण पाहिलेली आहेत. तर लक्षात आलं मी काय काय सांगितलं. तर भाग 1 मध्ये संघ राज्य व त्याचं राज्यक्षेत्र आलेलं आहे. भाग 2 मध्ये नागरिकत्व आलेलं आहे. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आलेले आहेत. कृपा करून हे लक्षात घ्या. आणि बरोबर आहे मी म्हटल्याप्रमाणे भाग 4 मध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्व याचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे पुढे झालेलं आहे ते मूलभूत कर्तव्य. आपण या भारताचे नागरिक म्हणून
आपली कुठली मूलभूत कर्तव्य आहेत याचं वर्णन पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा पुढचा जो मूल कर्तव्यांचा भाग झाल्याच्या नंतर पुढे जो भाग येतो तो संघराज्य आहे. तर या संघराज्याबद्दलचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. आज आपण एवढेच भाग या संविधानाच्या संबंधानं पाहून इथे थांबूयात.